बातमी आहे सतीश उर्फ खोक्या भोसले संदर्भातली। आज सतीश उर्फ खोक्या भोसलेच्या घरावर वन विभागानं बुलडोजर फिरवलाय। खोक्या भोसलेच्या शिरूर कासार गावामध्ये असलेल्या ग्लास हाऊसवर बुलडोजर फिरवण्यात आला। वन विभागाच्या जागेवर हे अनधिकृतपणे घर बांधण्यात आलं होतं, त्यामुळे आता वन विभागानं ही कारवाई केलेली आहे। याआधी वन विभागानं नोटीस पाठवली होती, मात्र 48 तासांमध्ये कोणतंही उत्तर न आल्यामुळे ही कारवाई करण्यात आलेली आहे। खोक्या भोसले याच्यावर मारहाणीचा गुन्हा दाखल झाल्यानंतर त्याच्या घरावर वन विभागानं धाड टाकलेली। यावेळी धारदार शस्त्र, जाळी, वाघूरसह अनेक गोष्टी वन विभागाला आढळून आल्या। काही प्राण्यांचं मांस देखील पोलिसांना आढळलं, तर खोक्याने शेकडो वन्यजीव, हरिण, कायवीट, ससे आणि मोरांची शिकार केल्याचा गंभीर आरोप वन्यजीव प्रेमींनी केलेला आहे। तसेच हरणांच्या पार्ट्या केल्याचे अवशेषही सापडल्याचा दावा करण्यात आलेला आहे। सतीश उर्फ खोक्या भोसलेवरच्या घरावरती आज वन विभाग आणि पोलिसांनी मोठी कारवाई केलेली आहे। या घरावरती ही नोटीस चिटकवण्यात आलेली आहे। हेच ते घर आहे। आपण पाहू शकतो कशा पद्धतीची ही नोटीस आहे। हीच ती नोटीस आहे। सतीश निराळ्या भोसले, दिलीप सतीश भोसले, अर्चना गुड्ड्या भोसले ही संपूर्ण जे राहणार मंडळी आहेत ते शिरूर तालुका तहसील कार्यालयासमोरचे आहे। नोटीस जे आहे ते वन परिक्षेत्राधिकारी पाटोदा प्रादेशिक यांच्या कार्यालयाकडून ही नोटीस 11/3/2025 रोजीची ही नोटीस आहे। हे संपूर्ण चित्र जे आहे सतीश उर्फ खोक्या भोसलेच्या घरावरती ही नोटीस चिटकवण्यात आली होती। ही संपूर्ण कारवाई जी आहे ते आपण करताना पाहायला मिळते। दुसरीकडे पाहायला गेलं तर संपूर्ण ही जी नोटीस देण्यात आली, नोटीस नंतर ही कारवाई जी आहे ते आज वन विभागाकडून करण्यात आली। विशेष म्हणजे या ठिकाणी पाहायला लागेल आपल्याला, अगोदर सतीश भोसलेला रितसर 11/3/2025 रोजी नोटीस देण्यात आली आणि नोटीस नंतर त्यांनी घर न काढल्यामुळे स्वतः वन विभागाने आज मोठी कारवाई आज या ठिकाणी केल्याचे पाहायला मिळतंय। सांगतो योगेश काशीद, बीड। दरम्यान वन परिक्षेत्र अधिकारी श्रीकांत काळे यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी योगेश काशीद यांनी। पाहूया। सतीश उर्फ खोक्या भोसलेच्या घरावरती आज वन विभागाने कारवाई करण्यात आलेली आहे। ज्या जागेवरती त्याचं घर होतं ती जागा वन विभागाची होती आणि सतीश भोसलेवरती शिरूर पोलीस ठाण्यामध्ये वेगवेगळ्या स्वरूपाचे 4 गुन्हे दाखल आहेत। त्याच्यापैकी 2 गुन्हे हे वन विभागाचे आहेत। आजची जी कारवाई जी होती ती अतिक्रमणाच्या बाबतीतली होती। जे वन विभागाच्या जागेवर जे अतिक्रमण केलेले आहे, भारतीय वन कायदा 1927 अंतर्गत ज्या कायद्यानुसारची आम्ही ती कारवाई केलेली आहे। तसेच त्यांच्यावर आम्ही वन विभागानं 2 गुन्हे दाखल केले आहेत। वन्यजीव संरक्षण कायदा 1972च्या अंतर्गत आम्ही त्याच्यावर गुन्हा दाखल केलेला आहे। तसेच अतिक्रमणाच्या बाबतीतला आम्ही गुन्हा दाखल केलेला आहे। जवळपास 30 ते 40 जणांचा स्टाफ होता। तसंच आमच्यासोबत माननीय तहसीलदार होते, तहसीलदार शिरूर, माननीय API जे होते पोलीस स्टेशनचे ते होते आणि आमचा वन विभागाचा स्टाफ, तसंच पोलीसचा स्टाफ वगैरे आणि माननीय विभागीय वनाधिकारी जे अमोल गरकळ साहेब आहेत त्यांच्या मार्गदर्शनाखाली पूर्ण कारवाई झालेली आहे। सामटीसाठी योगेश काशीद, बीड। तर भाजपा आमदार सुरेश धसांचा निकटवर्तीय खोक्या भोसले अखेर जेरबंद झालाय। मात्र खोक्या बीड ते प्रयागराज कसा पोहोचला, खोक्यानं पोलिसांना गुंगारा कसा दिला, याबरोबरच 6 दिवस खोक्यानं कुठं आणि किती प्रवास केला, पाहूयात यावरचा हा स्पेशल रिपोर्ट। खोक्या प्रयागराजला पोहोचला कसा, पोलिसांना गुंगारा, खोक्याला आश्रय कुणाचा, खोक्या बोक्या सगळ्यांना ठोकणार, खोक्या असो, बोक्या असो, ठोक्या असो। भाजप आमदार सुरेश धसांचा निकटवर्तीय असलेल्या खोक्या भोसलेला प्रयागराजमधून जेरबंद करण्यात आलाय। त्याला बीड पोलिसांच्या ताब्यात देण्यात आलाय। मात्र बीड जिल्ह्यातील शिरूर ते प्रयागराज हा प्रवास खोक्यानं कसा केला आणि 6 दिवस खोक्या पोलिसांना कसा गुंगारा देत होता, त्याची माहिती समोर आली आहे। दुसरा गुन्हा दाखल झाल्यावर खोक्यानं शिरूरमधून पुण्याच्या दिशेनं पळ काढला। पुण्यात वेगवेगळ्या ठिकाणी 2 दिवस त्यानं मुक्काम केला। पुण्यातून शिरूर कासारच्या बॉर्डरवर माध्यमांना प्रतिक्रिया। तिसऱ्या दिवशी अहिल्यानगरमध्ये मुक्काम। अहिल्यानगरहून संभाजीनगरमध्ये दाखल। संभाजीनगरमध्ये मुक्काम करून ट्रॅव्हल्सनं प्रयागराजला रवाना। विमानानं पलायन करण्याच्या तयारीतील खोक्याला प्रयागराजमध्ये बेड्या। अमानुष मारहाण, पैशांची उधळपट्टी,
हेलिकॉप्टरमधून केलेला माज आणि वन्यजीवांची कत्तल यामुळे खोक्या अडचणीत आला. याच कारनाम्यामुळे खोक्याला बेड्या ठोकण्यात आल्या आहेत. त्यानंतर आता खोक्या आणि त्याच्या बोक्याला कोणत्याही परिस्थितीत ठोकणार असल्याचा इशारा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दिलाय. खरं म्हणजे आता इथे मी वेव्स करता आलो आहे, पण तुम्ही मला सोडणार नाही. त्यामुळे महाराष्ट्रामध्ये वेव चालू आहे. खोक्या असो, खोक्या असो, बोक्या असो, ठोक्या असो, कोणालाही सोडलं जाणार नाही. सगळ्यांना ठोकणार. खरं म्हणजे आता इथे मी वेव्स करता आलो आहे, पण तुम्ही मला सोडणार नाही. त्यामुळे महाराष्ट्रामध्ये वेव चालू आहे. खोक्या असो, खोक्या असो, बोक्या असो, ठोक्या असो, कोणालाही सोडलं जाणार नाही. सगळ्यांना ठोकणार. खोक्या 6 दिवस पोलिसांना गुंगारा देत होता. दरम्यान तो पुणे, अहिल्यानगर, संभाजीनगर ते प्रयागराज हा प्रवास कुणाच्या आशीर्वादानं करत होता? फरार असलेला खोक्या माध्यमांपर्यंत कसा पोहोचला? खोक्याला वाचवणारा आणि तो फरार असतानाही दिशा दाखवणारा आका कोण? याचा सखोल तपास होणार का? आणि खोक्याच्या आकालाही जेरबंद केलं जाणार का? याकडेच लक्ष लागलंय. योगेश काशीदसह ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही. तर सतीश भोसले उर्फ खोक्याला घेऊन पोलीस प्रयागराजहून बीडच्या दिशेने रवाना झालेत. प्रयागराज कोर्टानं खोक्याला ट्रान्झिट रिमांड दिलेला आहे. उद्या त्याला शिरूर कासार न्यायालयामध्ये हजर करण्यात येणार आहे. खोक्याला पोलिसांनी प्रयागराजमधून अटक केली होती. त्याच्यावर मारहाणीसह 3 गंभीर गुन्हे दाखल आहेत. खोक्याला नक्की आश्रय कुणाचा आहे असा सवालही या निमित्ताने उपस्थित झालेल्या दरम्यान खोक्याला आता प्रयागराजमधून पोलिसांनी ताब्यात घेतलं असून ते बीडच्या दिशेने निघालेले आहेत आणि उद्या त्याला न्यायालयात हजर केलं जाईल. गेले अनेक दिवस आपण बीडमधल्या गुंडाराजचं भयान वास्तव पाहतोय आणि आता बीडमधील मारहाणीचा आणखीन एक व्हिडिओ समोर आलेला आहे. यामध्ये मार खाणाराच मारकुटा निघाल्याचं पाहायला मिळतंय. धनंजय देशमुखांचा साडू दादा खिंडकर यानं मारहाण केलेल्या व्यक्तीचा हा व्हिडिओ आहे. ओंकार सातपुतेला खिंडकरनं मारहाण केली होती आणि आता ओंकार सातपुते मारहाण करत असल्याचा व्हिडिओ समोर आलाय. दादा खिंडकर यांना ओंकार सातपुतेला मारहाण केल्याचा व्हिडिओ समोर आलेला. यानंतर आता पिंपळनेर पोलीस ठाण्यामध्ये दादा खिंडकरसह 7 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय. आता गुन्हा दाखल झाल्यानंतर खिंडकर सकाळी पोलिसांना शरण आलेला आहे. मात्र आता सातपुतेचाही असाच व्हिडिओ समोर आल्यानंतर सातपुतेला काही कारवाईसाठी बोलवण्यात येतं का हे पाहणं महत्त्वाचं असेल. बीड जिल्ह्यातील कुमशी गावामध्ये जमिनीच्या वादातून एका कुटुंबाला बेदम मारहाण करण्यात आली आहे. कोर्टामध्ये सुरू असलेल्या जमिनीच्या वादातून ही मारहाण झाल्याचं बोललं जात आहे. तर 40 ते 50 गुंडांनी हातात शस्त्र घेऊन भिसे कुटुंबियांवर हल्ला केला. मारहाणीमध्ये भिसे कुटुंबीय गंभीर जखमी झाल्याचं समजतंय. त्यांच्यावर जिल्हा रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत. आता बीड पोलिसांवर थेट आडनाव काढून टाकण्याची वेळ आलेली आहे. पाहुयात याच संदर्भातली बातमी. बीडमध्ये पोलिसांवर थेट आडनाव काढून टाकण्याची वेळ आली. बीडच्या पोलीस अधीक्षकांनी आता बीड जिल्ह्यातल्या पोलिसांना आडनाव न लावण्याच्या सूचना दिल्या. त्याची सुरुवात त्यांनी स्वतःपासूनच केली. बीडमध्ये सरपंच संतोष देशमुखांच्या हत्येमुळे हा जातीचा मुद्दा पुढे आला. पोलीस जात पाहून आरोपींना मदत करत असल्याचा आरोप करण्यात आला. त्यामुळे पोलीस अधीक्षकांनी पोलिसांच्या नेम प्लेटवर जातीचा उल्लेख न करण्याच्या सूचना दिल्या आहेत. पास्ट काय आहे आणि आमच्या कास्ट काय त्याच्यावर आमचं काम डिपेंड होत नाही. आम्ही सगळे लोकांना कायद्याप्रमाणे निष्पक्षप्रमाणे आम्ही त्यांना सर्व्हिस देणार आहे. आणि सिमिलरली जे येणारे कंप्लेनंट आहे, येणारे जनता आहे, त्यांना आमच्या लोकांची चेस्ट बघून, त्यांच्या नेम प्लेट बघून ते कुठल्याही प्रकारचा बाईस नाही फॉर्म करणार की हे माणूस आमचा ऐकणार की नाही ऐकणार. या निर्णयामुळे एक गोष्ट समोर आली, ती म्हणजे बीडमध्ये जातीयवाद एवढा वाढलाय की पोलिसांना थेट आपलं आडनावच काढून टाकावं लागतंय. तर एका बाजूला इतका जातीय तणाव बीडमध्ये वाढलेला आहे की पोलिसांना चक्क आपलं आडनाव त्यांच्या नेम प्लेटवरनं काढावं लागलेलं आहे. तर दुसऱ्या बाजूला आता सरपंच संतोष देशमुख प्रकरणातील फरार आरोपी कृष्ण आंधळे याच्या संदर्भातली बातमी समोर येते. नाशिक पोलिसांकडनं सलग दुसऱ्या दिवशी कृष्ण आंधळेचा शोध सुरू आहे. तर पोलिसांची 3 पथकं कृष्ण आंधळेचा शोध घेत आहेत. मात्र कृष्ण आंधळे नाशिकमध्ये असल्याचा कोणताही ठोस पुरावा मिळाला नसल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. नाशिकच्या गंगापूर रोड परिसरामध्ये कृष्ण आंधळे दिसल्याचा दावा काही स्थानिक नागरिकांनी केला होता. या दाव्यानंतर काल दिवसभर पोलिसांनी शोध मोहीम राबवली.
अनेक ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे देखील पोलिसांनी तपासलेत. मात्र अजूनही काही कृष्णा अंधळेचा शोध लागला नाही. सीसी फुटेजेस तपासलेत, परंतु असं कुठेही त्याने सांगितलेल्या वर्णनाचा व्यक्ती फुटेजमध्ये आढळून आलेलं नाही. त्या ठिकाणापासून पलीकडे जाणाऱ्या दोन्ही बाजूकडे जाणाऱ्या रस्त्यांवरचेही फुटेजेस बघितले, परंतु तसं काही आढळून आलेलं नाही आहे. तरीही गंगापूर पोस्टिंग त्याचबरोबर क्राईम युनिट 1-2 यांच्या टीम्स शहरामध्ये इतर ठिकाणी त्याचबरोबर ग्रामीण भागातही शोध घेणं चालू आहे. सीसी फुटेज तपासणं आणि विचारपूस करणं. आणि आता बातमी आहे 20 वर्षांपूर्वी दुरावलेले ठाकरे बंधू एकत्र येण्याची. त्याचा मुहूर्तही ठरलाय. मात्र ठाकरे बंधू एकत्र येण्याचा मुहूर्त नेमका कधी आहे? ठाकरे बंधू मनोमिलनाची गुढी उभारणार का? पाहुयात यावरचा हा स्पेशल रिपोर्ट. ठाकरे बंधू एकत्र गुढी उभारणार. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंचं मनोमिलन होणार. ठाकरे बंधू मिलन कार्यक्रमाची पत्रिका समोर. ही पत्रिका नीट निरखून पहा. कोट्यावधी मराठी माणसाला पडलेल्या एका मोस्ट वॉन्टेड प्रश्नाचं उत्तर तुम्हाला ही पत्रिका पाहिल्यानंतर मिळणार आहे. ही पत्रिका आहे 20 वर्षांपूर्वी दुरावलेल्या ठाकरे बंधूंना एकत्र करणाऱ्या मोठ्या सोहळ्याची. होय, ही अनोखी पत्रिका आहे ठाकरे बंधू मिलन कार्यक्रमाची. मराठी माणसाचं नवीन वर्ष यंदा ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्यानं साजरं होण्याची शक्यता आहे. कारण गुढीपाडव्याला मराठी सेनेनं ठाकरे बंधू मिलन कार्यक्रमाची तयारी केली आहे. माननीय राजसाहेब ठाकरे आणि उद्धवजी साहेब ठाकरे यांना एकाच मंचावर एकाच ठिकाणी आणण्याचा माझा प्रयत्न आहे. ते 30 मार्चला मी बाळासाहेबांच्या स्मृतीच्या समोर त्यांना एकत्र आणण्याचा प्रयत्न करेल. ह्याची जी निमंत्रण पत्रिका छापलेली आहे. दोन ठाकऱ्यांमुळे मराठी माणसाची मतं विभागली जातात. ह्याचाच फायदा कुठेतरी आघाड्यांना होतोय. माझं एक म्हणणं आहे, दोघं एकत्र आले तर निश्चितच मराठी माणूस कुठेतरी सन्मानार्थ आपण जगताना मुंबईत तरी बघितलं जाईल. मराठी सेनेनं याआधी देखील राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंना एकत्र आणण्यासाठी अनेकदा प्रयत्न केले. मात्र आतापर्यंत त्याला काही यश आलेलं नाही. विधानसभा निवडणुकांमध्ये शिंदे आणि भाजपच्या भूमिकेमुळे राज ठाकरेंना मोठ्या पराभवाला सामोरं जावं लागलं आणि त्यानंतर राज आणि उद्धव एकत्र येण्याची चर्चा सुरू झाली. त्याला अनेक कारणंही निमित्त ठरली. निकालानंतर राज उद्धव एकत्र येण्याच्या चर्चा कशा बरं सुरू झाल्या तेही पाहू. निकालानंतर 3 विविध खासगी कार्यक्रमात राज ठाकरे, उद्धव ठाकरे आणि रश्मी ठाकरे एकत्र. दोघांमध्ये चर्चा आणि हास्य विनोद. मनसे आयोजित पुस्तक कार्यक्रमात शिवसेनेचे नेते संजय राऊतांची उपस्थिती. ईव्हीएम संदर्भात मनसेची आणि शिवसेनेची भूमिका एकच, संजय राऊतांचं वक्तव्य. निवडणुकांनंतर जाहीर कार्यक्रमातून राज ठाकरेंकडून भाजपचा समाचार, मात्र उद्धव ठाकरेंचा उल्लेखही नाही. विधानसभेच्या निवडणुकांचे निकाल ठाकरे बंधूंसाठी धक्कादायक होते. राज ठाकरेंच्या एकमेव आमदारासह मुलाचा देखील या निवडणुकीत सपाटून पराभव झाला. तर उद्धव ठाकरेंच्या आमदारांची संख्याही रोडावली. दरम्यानच्या काळात राज ठाकरेंची भाषा बदलली. त्यामुळे मराठी माणसाच्या हितासाठी ठाकरे बंधू एकत्र येणार का आणि नव्या राजकीय समीकरणांची नांदी होऊन आगामी महापालिका निवडणुकीत मनसे आणि शिवसेनेची युती होणार का, हेच आता पाहायचं आहे. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही मराठी. यानंतर बातमी आहे लाडक्या बहिणींसाठी आनंदाची. कारण लाडक्या बहिणींच्या खात्यात आता 3000 रुपये जमा व्हायला सुरुवात झालेली आहे. होळीच्या दिवशी पैसे जमा झाल्याने लाडक्या बहिणी आनंदी झाल्यात. तर हे पैसे काढण्यासाठी लाडक्या बहिणींनी आता मोठी गर्दी केलेली आहे. नंदुरबारमध्ये पोस्ट ऑफिस समोर रांगा लागलेल्या पाहायला मिळत आहेत. तर लाडक्या बहिणींना 2 हप्त्यांचे पैसे मिळालेले आहेत. दरम्यान लाडक्या बहिणींना 2 महिन्यांचे पैसे तर मिळाले, मात्र राज्य सरकारच्या लाडकी बहिणी योजनेचा मोठा फटका इतर विभागांना बसल्याचं दिसून आले. लाडकी बहिणी योजनेसाठी इतर विभागांचा निधी अर्थ विभागानं वळवला असल्याचं स्पष्ट झालंय.
सामाजिक न्याय विभागाचा 3,000 कोटी तर आदिवासी विभागाचा तब्बल 4,000 कोटींचा निधी अर्थ विभागानं वळवलेला आहे। त्यामुळे आता समाज कल्याण आणि आदिवासी विभागाच्या अनेक योजनांना कात्री लागण्याची शक्यता आहे। मात्र या निर्णयावर समाज कल्याण आणि आदिवासी या दोन्ही विभागांनी नाराजी व्यक्त केल्याचंही समजतंय। मुख्यमंत्र्यांना साहेबांना सुद्धा बोलणार आहे, अर्थमंत्री साहेबांना सुद्धा बोलणार आहे आणि त्यांना सांगणार आहे की करू नका। ही जर एकदा प्रथा पडली तर मग हा डिपार्टमेंट सामाजिक न्याय आणि आदिवासी विभाग हा इतर विभागासारखा होईल। हे काय सार्वजनिक बांधकाम खातं नाही आहे किंवा इतर खात्यासारखं खातं नाही आहे। याच्यामध्ये ग्राउंडच्या माणसाशी असलेला टच हा मग आपला संपेल। आणि आता बातमी आहे विधिमंडळात प्रश्न उपस्थित करण्यासंदर्भातली। लक्षवेधी प्रश्न मांडण्यासाठी खंडणी मागितल्याचा ऑडिओ बॉम्ब भाजपा आमदारांनी विधिमंडळात फोडलेला आहे। त्यामुळे आता एकच खळबळ उडालेली आहे। खंडणी मागणारा आमदार आहे तरी कोण आणि हे सगळं प्रकरण नेमकं काय पाहूयात त्यावरचा हा स्पेशल रिपोर्ट। परिणय फुकेंचा एजंट बॉम्ब, लक्षवेधी लावण्यासाठी पैशांची मागणी, विधिमंडळात फुकेंकडून ऑडिओ क्लिप। हे प्रश्न का लावायचं नाही किंवा लावल्यावर काय होणार किंवा अशा प्रकारच्या धमक्या देण्याचं व्हिडिओ क्लिप माझ्याकडे आहे। भाजप आमदार परिणय फुकेंनी विधान परिषदेत एजंट बॉम्ब फोडलाय। विधिमंडळ अधिवेशनात प्रश्न विचारण्यासाठी लक्षवेधी न लावण्यासाठी एजंट्सकडून गडचिरोली जिल्ह्यातील राईस मिल मालकांना धमक्या देत खंडणी मागितल्याचा आरोप फुकेंनी विधान परिषदेत केलाय। तर सरकारनं खंडणीखोर एजंटवर कारवाईचं आश्वासन दिलंय। आणि काल या संदर्भातला प्रश्न एलक्यू खालच्या सभागृहात विधानसभामध्ये मांडण्यात आलेला आहे। त्या प्रश्न मांडण्याच्या दिवसाच्या 2 दिवसाआधीचे काही ऑडिओ क्लिप, काही फोनवरच्या संभाषणाच्या, काही त्या या राईस मिलर्सच्या ऑफिसमध्ये काही एजंट टाईपचे जे लोक आहेत, जे हे प्रश्न का लावायचं नाही किंवा लावल्यावर काय होणार किंवा अशा प्रकारच्या धमक्या देण्याचं व्हिडिओ क्लिप माझ्याकडे आहे। ते मी आज माननीय गृहमंत्र्यांना, माननीय मुख्यमंत्र्यांना या संदर्भातली सूचना दिलेली आहे। गरीब कुटुंबांना जे तांदूळ जाते ते निकृष्ट दर्जाचं जातं आणि या बाबतीमधले कुठलीही हलगर्जी सहन केली जाणार नाही। कुठल्याही राजकीय पक्षाचे कोणी असू द्यात त्यांच्यावरती कडक कारवाई केली जाईल आणि जर का अशा पद्धतीने कोणी ब्लॅकमेल करत असेल, कोणी ह्या जो काही अपव्यवहार चाललाय त्याचा कोणी गैरफायदा घ्यायचा प्रयत्न करत असेल, त्यांच्यावरती देखील कडक कारवाई ही केली जाईल। मात्र या प्रकरणी परिणय फुकेंनी विधान परिषदेत केलेले आरोप काय आहेत पाहूया। विधानसभेत प्रश्न लावण्यासाठी नेत्यांच्या एजंटकडून पैशांची मागणी, लक्षवेधी लावून कारवाई करू, राईस मिलर्सना धमकी, राईस मिल बंद करून जेलमध्ये टाकण्याच्याही धमक्या, विरोधी पक्षातील आमदारांच्या राईट आणि लेफ्ट हँडचा सहभाग, एजंट सोबतच्या संवादाची ऑडिओ क्लिपही विधिमंडळात सादर। या गंभीर प्रकरणात आता मुख्यमंत्री फडणवीसांची एंट्री झाली आहे। परिणय फुकेंनी या ऑडिओ क्लिप मुख्यमंत्री फडणवीसांच्या हाती सोपवल्या आहे, तर नाना पटोलेंनी मात्र परिणय फुकेंचाच समाचार घेण्याचा इशारा दिलाय। कितीतरी जागेवर आमदार देत आहेत आणि या ज्या धमक्या ज्या मी स्पेसिफिक बोलून राहिलो, या ज्या सगळं जे झालं ते एका नेत्याचे राईट आणि लेफ्ट हँड जे होते त्या दोघांचं, एक राईट हँडचा ऑडिओ क्लिप आणि लेफ्ट हँडचा व्हिडिओ क्लिप आहे। खालच्या सभागृहात असं होत नाही, पण वरच्या सभागृहात काही होत असेल तर विरोधी पक्षाच्या वतीनं सत्ता पक्षाच्या या आमदाराचा योग्य समाचार घेण्याची व्यवस्था आम्ही सोमवारी करू। मंत्रालयातील फिक्सर आणि दलालांच्या विरोधातील कारवाईबाबत मुख्यमंत्री फडणवीसांनी याआधीच थेट संकेत दिले होते। चौकशी चाललेली आहे किंवा मंत्रालयामध्ये त्यांच्याबद्दल परसेप्शन हे फिक्सरचं आहे। कोणी नाराज झालं तरीही मी अशाला मान्यता देणार नाही। मंत्रालयातील दलाली आणि फिक्सिंग हे राज्याला काही नवं नाही। या टोळ्या हद्दपार करण्यासाठी मुख्यमंत्री फडणवीसांनी हालचाली सुरू केल्या आहेत। मात्र आता राज्याच्या सर्वोच्च सभागृहात प्रश्न मांडण्यासाठी थेट पैसे मागितले जात असतील तर अशा खंडणीखोर एजंटना आणि त्यांच्या आकांना कायद्याचा झटका द्यायला हवा। पराग ढोबळेसह ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही। आमदार महेंद्र थोरवेंविरोधात हेमांगी राव यांनी पोलिसात तक्रार दाखल केली। भूखंड लाटण्यासाठी गुंडागिरीचा वापर केल्याचा त्यांच्यावर आरोप आहे। खालापूर तालुक्यामध्ये
कांड्रोली गाव हद्दीमध्ये हेमांगीराव आणि त्यांचे पती विनोदराव यांच्या मालकीची जमीन आहे आणि या जमिनीचा विकासक दीपक वाधवा यांनी विक्री केली होती. मात्र काही कारणास्तव हा व्यवहार पूर्ण होऊ शकलेला नाही. तर ही जमीन हस्तगत करण्याचा प्रयत्न दीपक वाधव करत असल्याचा आरोप हेमांगीराव यांनी केलाय. इथे आम्ही महाराष्ट्रात रायगड जिल्ह्यात राहतो. एक साधं कुटुंब आहे. इथे काहीतरी लोकांच्या कल्याणासाठी, लोकांच्या आरोग्यासाठी, माझे मिस्टर डॉक्टर असल्यामुळे त्यांच्यासाठी विचार करून एक प्रोजेक्ट करतोय आणि इथे आम्हाला असंख्य अडचणी येत आहेत. आम्हाला दाबलं जातं आहे आणि कोणाचा तरी दबाव येतात, कोणतरी कोणाची मदत घेत आहे. हे सगळं काय चाललं आहे? माझं सरकारला सुद्धा सांगणं आहे की ह्याच्यात लक्ष घालावं. कारण इथे मला, माझ्या मुलाला, माझ्या मुलीला आणि माझ्या नवऱ्याला सगळ्यांच्या जीवाला धोका आहे. आमच्या इथे जी सिक्युरिटीची मंडळी आहेत त्यांच्या जीवाला धोका आहे. आता बातमी आहे राजकीय वर्तुळातली. पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटलांनी भाजप प्रवेशाचे संकेत दिलेत. मात्र जयंत पाटील भाजपाशी जवळकी का साधत आहेत? गेल्या काही दिवसात जयंत पाटील भाजपात जाण्याचे वातावरण निर्मिती का करतायत पाहूयात यावरचा हा स्पेशल रिपोर्ट. माझी गॅरंटी घेऊ नका, माझं काय खरं नाही. ऐकलं? हे धक्कादायक विधान आहे पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटलांचं. जयंत पाटलांनी शक्तीपीठ महामार्गाच्या विरोधातील मोर्चात हे वक्तव्य केलं आणि त्यांच्या भाजप प्रवेशाच्या चर्चांना पुन्हा एकदा बळ मिळालं. मात्र या चर्चांवर पाटलांनी तातडीनं सफाईदारपणे स्पष्टीकरण दिलंय. पण राजू शेट्टींनी एखादा झेंडा हातात घेतला की तो कधी सोडलेला नाही. त्यामुळे राजू शेट्टींच्या नेतृत्वाखाली ह्या माझी गॅरंटी घेऊ नका, माझं काय खरं नाही. कारण काय, तुम्हाला माझ्या मनात शंका असल्या, माझ्याबद्दल शंका असल्यामुळे तुम्हाला हमी देणंही जरा धोक्याचं आहे. तर सांगायचा मुद्दा काय आहे की ती आज खासदार राहिली असते तर लोकसभेत भाषण करता आले असते आणि ते झाले असते खासदार. ते माझा सल्लाच ऐकत नाहीत, हा माझा प्रॉब्लेम आहे. तुम्ही आंदोलन करा, आम्ही तुमच्यावर आहे, माझ्यावर विश्वास ठेवू नका, कारण त्यांचा विश्वास नसतो आमच्यावर, असा माझा यापूर्वीचा अनुभव आहे. त्यांना म्हटलं की माझ्यावर काही विश्वास ठेवू नका, माझं काही खरं नाही, कारण त्यांचंच ते पूर्वी काही काळापूर्वी म्हणणं होतं. त्यामुळे त्याचा अर्थ इकडे पक्षात जाणार का तिकडे पक्षात जाणार असा काढण्याची काही आवश्यकता नाहीये. हे प्रकरण जयंत पाटलांच्या स्पष्टीकरणानंतरही थांबलं नाही. आता त्यात हसन मुश्रीफांनी पाटलांच्या नाराजीचं गुपित फोडलंय, तर काँग्रेसनंही पाटलांच्या नाराजीच्या चर्चांना दुजोरा दिलाय. विधानसभेच्या निवडणुकीच्या निकालानंतर महायुतीला प्रचंड यश लाभल्यानंतर जयंत पाटील साहेबांचा नाराज आहे ते नक्की. मला एकदा ते नागपूरला बोलून त्यांनी दाखवलं होतं, मुश्रीफ साहेब माझं मन कशात लागत नाही असं ते म्हणाले होते. आता मला काय वाटतं की 5 वर्ष ही सगळं टिकवणं, पक्ष टिकवणं सत्तेत नसताना हे फार अवघड गोष्ट आहे. मला वाटतं त्यांना त्याची कल्पना आली आणि जाण आली असावी. नाही, आता जयंत पाटील मोठे नेते आहेत, एका पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आहेत. जरा आजकाल त्यांची नाराजी थोडी बहुत दिसते आहे. काय म्हणजे असं जाणवत आहे त्यांच्या बोलण्यातून, पण त्यांच्या बोलण्याचा अर्थ नेमका काय हे आपण अंदाजच बांधू शकतो. पण जयंत पाटील जे फार सिनियर आहेत, 8 वेळचे आमदार आहेत, अनेक पदावर काम केलेलं आहे. आता त्यांना काय अपेक्षा आहे? यापेक्षा मला वाटतं हे सगळ्या वावड्याच ठराव्यात, या सगळ्यामध्ये काही तथ्य नाही. लोकसभा निवडणुकीनंतर जयंत पाटील पवारांच्या राष्ट्रवादीत नाराज असल्याची चर्चा रंगली आहे. मात्र त्याची कारणं काय आहेत पाहूया. राष्ट्रवादीत प्रदेशाध्यक्ष पदावरून असलेला सुप्त संघर्ष, साखर कारखान्याला आवश्यक असलेली आर्थिक मदत, विधानसभा निवडणुकीत घसरलेलं मताधिक्य, मतदारसंघातील कामं मार्गी लावण्यासाठी सत्तेला प्राधान्य, मंत्रिमंडळातील खुणावत असलेलं एक रिक्त मंत्रिपद. नेमकी जयंत पाटलांची हीच नाराजी हेरून अजित पवारांनीही सभागृहातच साथ घातली होती. त्यावेळी जयंत पाटलांनी योग्य वेळेचा दाखला देत सूचक संकेत दिले. आमच्या पक्षाचा एक वाक्य आहे दादा, आपल्या पक्षाचं, योग्य वेळी योग्य निर्णय. विधानसभा निवडणुकीनंतर जयंत पाटलांची भाजपशी जवळीक वाढल्याचं चित्र आहे. जयंत पाटलांच्या मतदारसंघातल्या कार्यक्रमाला केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनीही हजेरी लावली होती.
तर आता मुख्यमंत्री फडणवीसांनीही जयंत पाटलांना अप्रत्यक्षपणे ऑफर दिली आहे. तर प्रॉब्लेमच तो आहे की तुम्ही जयंतराव, तुमचा प्रॉब्लेम तुम्ही चुकीच्या वेळी चुकीच्या ठिकाणी राहता आणि चुकीच्या गोष्टी सांगता. पक्षांतर्गत कोंडी आणि खुणावत असलेलं एक रिक्त मंत्रीपद, त्यामुळे जयंत पाटील पवारांची साथ सोडणार की पक्षनिष्ठा कायम ठेवत पवारांना साथ देणार याकडेच लक्ष लागलंय. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही. स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांपूर्वी नांदेडमध्ये काँग्रेसला मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. भाजपाचे खासदार अशोकराव चव्हाण यांचे मेहुणे राष्ट्रवादीच्या वाटेवर असल्याची माहिती आहे. माजी खासदार भास्करराव पाटील खतगावकर आणि मिनल खतगावकर राष्ट्रवादीत प्रवेश करणार असल्याची माहिती सूत्रांनी दिलेली आहे. विधानसभा निवडणुकीमध्ये मिनल खतगावकर यांचा पराभव झालेला, तर अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांच्या माध्यमातून खतगावकर राष्ट्रवादीत प्रवेश करणार आहेत. त्यामुळे आता आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांपूर्वी नांदेडमध्ये राष्ट्रवादीची ताकद वाढणार आहे. ऐन सणासुदीच्या काळामध्ये बुलढाणा जिल्ह्यात युवा पुरस्कार मिळालेल्या शेतकऱ्यानं आत्महत्या केलेली आहे. कैलास नागरे असं या शेतकऱ्याचं नाव आहे. आत्महत्येपूर्वी त्यांनी 3 पाणी सुसाईड नोटही लिहिली. दरम्यान शेतकऱ्यांना खडकपूर्णा जलाशयातून शेतीसाठी पाणी मिळत नसल्यामुळे कैलास नागरेंनी टोकाचं पाऊल उचललंय. सुसाईड नोटमध्ये त्यांनी शेतकऱ्यांच्या अडचणी स्पष्ट करत सरकारच्या दुर्लक्षाचा उल्लेख केलाय. कैलास नागरे परिसरातील शेतकऱ्यांमध्ये अत्यंत लोकप्रिय होते, त्यामुळे त्यांच्या आत्महत्येमुळे संतापाची लाट उसळली आहे. 2700 शेतकरी राज्यामध्ये आत्महत्या करतात, हे राज्याला भूषणावं आहे का? आणि ज्या शेतकऱ्यांचा सन्मान तुम्ही करताय, तरुण शेतकरी म्हणून त्याला पुरस्कार देते राज्य सरकार, त्याला गौरवताय आणि तो पाण्यासाठी चक्रा मारून मारून आपली जीवनयात्रा संपवतो, म्हणजेच तुमच्या त्या पुरस्काराला काय अर्थ राहिला? विद्यार्थ्यांचं भविष्य ठरवणाऱ्या 12वीच्या पेपरची शिक्षिकेच्या हलगर्जीपणामुळे राख झालेली आहे. मात्र हे प्रकरण काय आहे, शिक्षण मंत्र्यांनी नेमकं काय म्हटलंय, पाहुयात या स्पेशल रिपोर्टमध्ये. 12वीचे पेपर जळून खाक, विद्यार्थ्यांचं भवितव्य राख, शिक्षिकेचा हलगर्जीपणा नडला. मानपाठ 1 करून विद्यार्थी 12वी बोर्डाच्या परीक्षेची तयारी करत असतात. मात्र इतकी मेहनत करून विद्यार्थ्यांनी लिहिलेल्या उत्तरपत्रिकांची एका शिक्षिकेच्या हलगर्जीपणानं अक्षरशः राग झाली आहे. विरार पश्चिमेकडे राहणाऱ्या एका शिक्षिकेनं सर्व नियम धाब्यावर बसवत 12वीच्या उत्तरपत्रिका तपासण्यासाठी चक्क घरी नेल्या आणि 10 मार्च रोजी या शिक्षिकेच्या घराला आग लागली आणि लागलेल्या आगीत या सर्व उत्तरपत्रिका जळून राख झालेल्या आहेत. 12वीच्या ऑर्गनायझेशन ऑफ कॉमर्स अँड मॅनेजमेंट या विषयाच्या 175 उत्तरपत्रिका या आगीत जळाल्या आणि या घटनेमुळे आता अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. नियमात नसताना सुद्धा शिक्षिकेने उत्तरपत्रिका घरी नेल्याच कशा? शिक्षिकेला उत्तरपत्रिका घरी न्यायला कुणी परवानगी दिली? अशा पद्धतीने नियम धाब्यावर बसवून अजून किती शिक्षक उत्तरपत्रिका घरी नेतात? जळालेल्या उत्तरपत्रिका ज्या विद्यार्थ्यांच्या आहेत त्यांचं नुकसान कसं भरून काढणार? पुन्हा असे प्रकार घडू नयेत यासाठी प्रशासन काय काळजी घेणार? दरम्यान शालेय शिक्षण मंत्र्यांनी या घटनेची गंभीर दखल घेत संबंधितांवर कारवाईचे आदेश दिले. ज्या प्राध्यापक महोदयांनी या उत्तरपत्रिका घरी दिलेल्या असतील त्यांच्यावर पण कारवाई केली जाईल. ज्यांच्या घरी ही घटना झालेली आहे त्यांच्यावर पण त्या ठिकाणी कारवाई केली जाईल. त्यातल्या त्यात सुदैवाने या उत्तरपत्रिका ऑलरेडी यापूर्वीच तपासल्या गेलेल्या आहेत. त्याची गुणपत्रिका ऑलरेडी शाळेमध्ये सबमिट करण्यात आलेली आहे आणि त्यामुळे विद्यार्थ्यांना काळजी करण्याचं काही कारण नाही. संबंधित शिक्षिकेवर आणि शाळेवर जरी कारवाई झाली तरी शिक्षकांच्या या हलगर्जीपणामुळे ज्या विद्यार्थ्यांचं नुकसान झालेलं आहे ते भरून निघणार का? काही दिवसांपूर्वीच नवी मुंबईमध्ये उत्तरपत्रिकांचा एक गठ्ठा रस्त्यावर पडलेला आढळला, तर लातूरमध्ये चालत्या बसमध्ये एक शिक्षक पेपर तपासताना दिसला. त्यामुळे राज्यभरातले अनेक शिक्षक नियमांना बगल देत उत्तरपत्रिका घरी नेत असल्याचं समोर आलंय आणि अशा शिक्षकांवर कडक कारवाई होणार का
हेच पाहणं महत्त्वाचं ठरतं. हा एक प्रकरण जे आहे ते खरं तर गंभीर आहे, कारण 12वीच्या मुलांच्या भवितव्याचा प्रश्न आहे. आता या मुलांच्या एकूणच उत्तरपत्रिका जळाल्यामुळे त्यांचं भवितव्य कसं असेल आणि कशा पद्धतीनं आता त्यांना पुढचा मार्ग असेल, असे अनेक सवाल या निमित्तानं उपस्थित होत आहेत. कॅमेरा पर्सन विक्रमसह वैदेही काणेकर, साम टीव्ही न्यूज, विरार. आता बातमी आहे महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अजब दाव्याची. गोदावरी नदी प्रदूषित नसल्याचा दावा महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळानं केलेला आहे. धक्कादायक बाब म्हणजे वर्षभरात रामकुंडावरील पाणी एकदाही प्रदूषित नसल्याचा दावा या अहवालात करण्यात आलाय. विशेष म्हणजे गोदावरी नदीपात्रामध्ये अनेक ठिकाणी गटार आणि नाल्यांचं पाणी सोडलं जात आहे. त्यामुळे महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण महामंडळाच्या अहवालावर शंका उपस्थित केली जाते. जे काही विभागीय आयुक्त यांच्या अध्यक्षतेखाली जी माननीय उच्च न्यायालयाने जी समिती बनवलेली गोदावरी प्रदूषण मुक्तीसाठी, मग ते सर्व खोटं आहे का? आज हजारो कोटी रुपये गोदावरी नदीच्या पुनर्जीवनासाठी येणारे, प्रदूषण मुक्तीसाठी येणारे, STPसाठी येणारे, हे सर्व खोटं आहे का? MPCBचे अधिकारी AC केबिनमध्ये बसून खोटे नाटे हे जे काही रिपोर्ट वगैरे बनवतात आणि शासनाची आणि येणाऱ्या भाविकांची जे फसवणूक करतात, तर त्यांच्यावर फौजदारी स्वरूपाच्या फसवणुकीचा 420चा गुन्हा दाखल व्हायला पाहिजे ॲक्च्युली. आणि लॅब टेक्निशियन जो कोणी असेल आणि संबंधित अधिकारी असेल त्यांना ऑन दी स्पॉट हे पर्यावरण मंत्र्यांनी लगेचच्या लगेच हे त्यांनी सस्पेंड केलं गेलं पाहिजे. मुंबईमध्ये होळी आणि धुलीवंदनाच्या दिवशी DJ आणि लाऊडस्पीकरला बंदी घातल्यामुळे संजय राऊतांनी संताप व्यक्त केला. प्रदूषणाबाबत एवढी सरकारला काळजी आहे, तर मग महाकुंभ मेळ्यामध्ये गटारगंगेत भाविकांना डुबकी का मारू दिली, असा संतप्त सवाल त्यांनी केलाय. गंगेच्या प्रदूषित पाण्याबाबत हरित लवादाचा रिपोर्ट असतानाही पाण्यात का स्नान करू दिलं, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केलाय. त्यामुळे आणखीन एक नवा वाद आता निर्माण होण्याची शक्यता आहे. होळीला परवानगी मिळत नाही आहे, गणपती उत्सवावर बंधन आहे, दिवाळीत फटाक्यांवर बंधन आहे. ठीक आहे, आम्हालाही माहिती आहे पर्यावरण वगैरे काय आहे ते. मग पर्यावरणाची इतकीच काळजी आहे तर गढूळ पाण्यामध्ये महाकुंभला लोकांना स्नान का करायला लावलं? तुम्हाला पर्यावरणाची इतकी काळजी आहे तर नॅशनल ग्रीन ट्रिब्युनलचा रिपोर्ट असतानासुद्धा त्या गटारगंगेमध्ये लाखो कोटी रुपयांना लोकांना तुम्ही कोट्यवधी लोकांना तुम्ही का आतमध्ये डुबकी मारायला लावली? आणि महाराष्ट्रात तुम्ही आम्हाला पर्यावरणाच्या गोष्टी सांगता. आणि आता राजकीय वर्तुळातली एक महत्त्वाची बातमी समोर येते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेतली आहे. फडणवीसांनी दिल्लीमध्ये मोदींची भेट घेतली आणि राज्यातील प्रश्नांवर दोघांमध्येही चर्चा झाल्याची माहिती आहे. गडचिरोली मायनिंग हब, नागपूर विमानतळ याबाबत चर्चा झाली आहे. तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांना 15व्या वित्त आयोगाचा निधी लवकरात लवकर मिळावा याबाबत दोघांमध्येही चर्चा झालेली आहे. आमदार योगेश टिळेकरांचे मामा सतीश वाघ हत्या प्रकरणामध्ये आता धक्कादायक माहिती समोर आली आहे. सतीश वाघांवर जादू टोण्याचा प्रयोग करण्यात आला होता. पुणे पोलिसांनी लष्कर न्यायालयात दाखल केलेल्या आरोपपत्रातून हे समोर आलं असून सतीश वाघांची अपहरण करून हत्या करण्यात आली होती. या प्रकरणी अक्षय जावळकर, मोहिनी वाघसह 6 जणांना अटक करण्यात आली आहे. प्रेमसंबंधातून मोहिनी वाघ हिनं सतीश वाघ यांच्या हत्येची सुपारी दिली होती. एका सिडको लॉटरी धारकानं साम हेल्पलाईनवर त्याची व्यथा मांडलेली आहे. विजेत्यांना मिळालेल्या घरांच्या एकूण क्षेत्रामध्ये तफावत असल्याचा आरोप एका ग्राहकानं केलाय. सिडकोनं विजेत्यांना इरादापत्र पाठवलं, त्यामध्ये कार्पेट एरियामध्ये बदल झाल्याचं त्यांनी म्हटलेलं आहे. जाहिरातीत वाशीमधल्या 1 BHK घराचा कार्पेट एरिया 322 चौरस फूट दाखवला, मात्र इरादापत्रात घराचं क्षेत्र 291.92 चौरस फूट असल्याचा आरोप करण्यात आलेला आहे. म्हणजेच तब्बल 30 चौरस फुटांचं घर कमी वाट्याला येतंय. कार्पेट एरिया कमी, मात्र किंमत तेवढीच असल्यानं विजेत्यांकडनं संताप व्यक्त होतोय. वन BHK घराचं चटई क्षेत्र हे 322 स्क्वेअर फीट असेल असं नमूद करण्यात आलं होतं व आता इरादापत्रामध्ये तेच क्षेत्रफळ 290 ते 292 स्क्वेअर फीट एवढं दाखवलं जात आहे व किंमतही जी 322 स्क्वेअर फीटसाठी आकारली जाणार होती तीच किंमत 290 ते 92साठी आकारली जात आहे. याबद्दल ग्राहकांमध्ये खूप मोठी नाराजी व्यक्त केली जात आहे. सिडकोकडून ही खूप मोठी फसवणूक ही ग्राहकांची झाली आहे.
आणि आता भूधारकांसंदर्भात महत्त्वाची बातमी 7/12 उतार्याबाबत ही मोठी घोषणा झालेली आहे. आता पोट हिस्स्यांनाही नकाशे मिळणार आहेत. एका 7/12 उतार्यामध्ये अनेक खातेदार असल्यानं त्याचे पोट हिस्से तयार केले जातात. या पोट हिस्स्यांमधील जमीन मालकांना मात्र एकच 7/12 उतार्यावर अवलंबून राहावं लागतं. मात्र आता पोट हिस्स्यांना सुद्धा नकाशे मिळणार असल्याचं समजतंय. दरम्यान राज्यातील 12 तालुक्यांमधील 1081 गावांना प्रायोगिक तत्वावर लवकरच पोट हिस्स्यांचे नकाशे उपलब्ध केले जातील. आता पोट हिस्स्यांना सुद्धा नकाशे मिळणार आहेत. एका 7/12 उतार्यात अनेक खातेदार असल्यानं त्याचे पोट हिस्से होतात. प्रत्येक 7/12च्या पोट हिस्स्याची मोजणी आणि नकाशा आता मिळेल. यामुळे जमिनीची नेमकी हद्द कळेल आणि हद्दीवरून होणारे वादही टळतील. खरेदी विक्रीसाठी इतर खातेदारांच्या संमतीची गरजही भासणार नाहीये. तर पोट हिस्सेदारांना बँकांकडून कर्ज मिळण्यासाठी सुद्धा मदत होईल. पुण्यातील स्वारगेट लैंगिक अत्याचार प्रकरणी आरोपी दत्ता गाडेला जन्मठेप होण्याची शक्यता आहे. आरोपी गाडेवर पुणे पोलिसांनी अतिरिक्त 3 कलमांची वाढ केली आहे. हे गुन्हे सिद्ध झाल्यास गाडेला जन्मठेपेची शिक्षा होऊ शकते. पीडित महिलेचा रस्ता अडवणं, तिला मारहाण करणं आणि जबरदस्तीने 2 वेळा संभोग करणं अशा गंभीर स्वरूपाच्या कलमांची वाढ करण्यात आलेली आहे. आता स्वारगेट बलात्कार प्रकरणानंतर पुणे पुन्हा एकदा हादरलंय. पुण्यामध्ये पुन्हा एकदा तरुणीवर अत्याचाराची घटना घडलेली आहे. पुण्यातील भारती विद्यापीठ परिसरात ही घटना घडली असून या तरुणीची काही दिवसांपूर्वीच सोशल मीडियावरून एका तरुणासोबत ओळख झाली. तिचे फोटो व्हायरल करण्याची धमकी देत गैरफायदा घेतला गेला आणि शरीर संबंध ठेवले. त्यानंतर लग्न करण्यासाठी तगादा लावला. इतकंच नाही तर लग्न न केल्यास ठार मारण्याची धमकी दिली. मुलीने थेट पोलीस स्टेशन गाठलं आणि 26 फेब्रुवारीला या प्रकरणी गुन्हाही दाखल झाला. मात्र गुन्हा दाखल झाला तेव्हापासून आरोपीवर कुठलीच कारवाई झालेली नाही असा आरोप तरुणीनं केलेला आहे. माझी मागणी अशी आहे की त्याने काही केल्यावर माझ्यावरती कोयता तो डायरेक्टली फोटोज अँड ऑल टाकतोय. त्यानंतर पोलीसवाले ॲक्शन घेणार आहे, त्यानंतर अरेस्ट करणार आहेत का त्याला. हो, मला भीती वाटते कारण की ते मला सारखे सोशल मीडिया थ्रू धमकी देत आहेत मारून टाकायची आहे ना, की यावेळेस मारूनच टाकतो त्यानंतर केस देऊ. सिंहगड पोलीस स्टेशनला 00 नंबरने गुन्हा दाखल झालेला आहे. त्यामध्ये बलात्काराचा गुन्हा दाखल करून तो आमच्याकडे तो वर्ग करण्यात आले. त्यानंतर 26 फेब्रुवारीला भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनला तो गुन्हा वर्ग करण्यात, त्याचा तपास महिला अधिकारी यांच्याकडे देण्यात आले. अक्षय शिंदे बनावट एन्काउंटर प्रकरणी दाखल याचिकेवर सुनावणी पूर्ण झाली. मुंबई हायकोर्टाने याबाबतचा निर्णय राखून ठेवलाय. या एन्काउंटर प्रकरणी संबंधित पोलीस अधिकाऱ्यांवर गुन्हा नोंदवावा की नाही यावर आता कोर्ट निकाल देणार आहे. जर दंडाधिकाऱ्याच्या अहवालात पोलिसांच्या भूमिकेवर बोट ठेवलं गेलं तर आणि कुटुंबियांची मागणी आहे तर कायद्यानं गुन्हा नोंदवलाच हवा अशी मागणी तक्रारदाराचे वकील आणि अमायकस क्युरी मंजुळा राव यांनी केलेली आहे. दरम्यान चौकशी रिपोर्ट आल्याशिवाय राज्य सरकार FIR दाखल करणार नाही असं विशेष सरकारी वकील अमित देसाई यांनी म्हटलेलं आहे. यवतमाळ जिल्ह्यामध्ये वणी शहरामध्ये भटक्या कुत्र्यांनी चिमुकल्यावर हल्ला केला. सदाशिवनगर भागामध्ये अंगावर काटा आणणारी घटना घडलेली आहे. हा चिमुकला सायकलवर खेळत असताना कुत्र्याने हल्ला केला. प्रसंगावधान राखत या चिमुकल्यानं स्वतःला वाचवलं. ही घटना CCTVत कैद झालेली आहे. भटक्या कुत्र्यांचा प्रश्न दिवसेंदिवस वाढत चाललेला आहे. भटक्या कुत्र्यांमुळे नागरिकांमध्ये दहशतीचं वातावरण आहे. तसंच मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी होतीये. म्हणजे माझं प्रशासन एवढंच म्हणणं आहे की म्हणजे हे काही झालं हा आमचा मुलगा थोडा म्हणजे हे असल्यामुळे तो स्वतःचा जीव वाचवू शकला. स्वतःच्या तावडीतून त्या कुत्र्याच्या भटक्या कुत्र्याच्या तावडीतून सुटू शकला. पण कदाचित जर का एखाद्या म्हणजे लहान मुलगा वगैरे सापडला तर त्याचा बरं वाईट झालं तर त्याला कोण जबाबदार आहे. त्यामुळे प्रशासनाने लवकरात लवकर ह्या भटक्या कुत्र्यांवर आवर घालावा हीच माझी शासनाला विनंती आहे. आजकालच्या पालकांना झालंय तरी काय असा सवाल उपस्थित करणारी धक्कादायक घटना समोर आली. अवघ्या 12 ते 13 वर्षीय मुलाला हातामध्ये SUV कार चालवत थेट शाळेमध्ये पोहोचण्याचा प्रताप केलाय. ठाण्याच्या आनंदनगर भागातील न्यू होरायझॉन शाळेबाहेरचा व्हिडिओ असल्याचं सांगितलं जात आहे. आणि अशा प्रकारे जर लहान मुलांच्या हातात कारचं स्टिअरिंग देणाऱ्या पालकांना शोधून त्यांच्यावर गुन्हे दाखल केले नाही तर बघा अशी मागणी यावेळेस करण्यात येते. 12 वर्षीय मुलगा कार चालवतानाची दृश्य आपण पाहतोय. 12 ते 13 वर्षाचा मुलगा SUV कार चालवतोय. बेळगावसह सीमा भागामध्ये मराठी बोलल्यामुळे तरुणावर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.
किणे ग्रामपंचायतीमध्ये शासकीय सेवेबाबत विचारणा करणाऱ्या तरुणाला बेळगाव ग्रामीण पोलिसांनी अटक केली आहे. किणे येथील ग्रामपंचायत विकास अधिकारी पत्तार यांनी मला मराठी येत नाही, कन्नडमधून बोल असं म्हटल्याने बाचाबाची झाली आणि या वादाचा व्हिडिओ पुढे समोर आलाय. आणि आताची सर्वात मोठी बातमी आणि भारतासाठी आनंदाची बातमी, कारण भारताला तेल उत्पादन क्षेत्रामध्ये सक्षम होण्याची संधी निर्माण झालेली आहे. अरबी समुद्रात सिंधुदुर्ग आणि पालघर जिल्ह्याच्या सागरी कक्षेत नवे खनिज तेलाचे साठे सापडले. अरबी समुद्रात 18,000 चौरस किलोमीटर क्षेत्रफळाहून अधिक क्षेत्रामध्ये खनिज तेलाचे नवे साठे समोर आलेत. त्या ठिकाणी केंद्रीय तेल कंपन्या लवकरच संशोधनाद्वारे उत्खनन करणार आहेत आणि अरबी समुद्रात 8 वर्षांपासून हे संशोधन सुरू होतं. आता बातमी आहे शिमगोत्सवाची. चिपळूण तालुक्यातल्या सावर्डेमध्ये शिमगोत्सवाची अनोखी प्रथा आहे. चक्क पेट ते निखारे एकमेकांवर मारले जातात. पाहुयात या खास रिपोर्टमध्ये. होळी रे होळी, पुरणाची पोळी, आणि सावर्डे गावात इकडून बी गोळी तिकडून बी गोळी. होळी रे होळी, पुरणाची पोळी, साहेबाच्या पोटात बंदुकीची. अहो सावर्डे गावची होळी जणू काय गोळी बारच, कसं नुसतं पिंगरीगत. ही आहे रत्नागिरी जिल्ह्यातलं सावर्डे गाव. इथं होळीच्या दिवशी खेळ थेट आगी संगच, आणि खेळ बी म्हणजे साधा सुद्धा नाही. थेट जळती लाकडं एकमेकाच्या अंगावर फेकायची, ती बी रात्रीच्या अंधारात. कसं नुसतं पुंगा फाईट आणि वातावरण उलटू टाईट. ही हाय सावर्डे गावची प्रथा. ग्रामदैवताच्या मंदिरामोहर मोकळ्या पटांगणात गावकऱ्यांच्या 2 गटामध्ये ही खेळ खेळला जातो. याला होल्टा म्हणतात. आता तुम्ही म्हणाल एखादं जळतं लाकूड अंगावर पडलं म्हणजे, अहो यात तर गंमत आहे. रात्रीच्या अंधारात ही खेळ खेळला जातो म्हणजे कसं जळती लाकडं दिसते ती आणि स्वतःचा बचाव करता येतो. बरं ही प्रथा म्हणजे ही होल्टा बघायला फक्त सावर्डे गावची माणसं नसतात, तर पंचक्रोशीतली माणसं इथं जमलेली असतात. आपल्या साम टीव्हीच्या माध्यमातून ही प्रथा तुम्ही बी बघा आणि तुम्ही बी अनुभव घ्या. तुम्हा सगळ्यांना होळी आणि धुळवडीच्या हार्दिक शुभेच्छा. रत्नागिरीवरनं अमोल कलये, साम टीव्ही. तर कोकणामध्ये रायगड जिल्ह्यामध्ये होळीचा उत्साह शिगेला पोहोचलाय. कोळीवाड्यांमध्ये मोठ्या उत्साहामध्ये होळी साजरी केली जाते. रात्रीच कोळीवाड्यामध्ये ठिकठिकाणी होळ्या पेटवण्यात आल्या. रायगडचे मुख्य होळीच्या आदल्या दिवशी धाकटी होळी साजरी करण्याची प्रथा आहे. महिलांनी होळीची मनोभावे पूजा आरती केली, नैवेद्य दाखवले. त्यानंतर डीजेच्या तालावर सर्वांनीच ठेका धरला. होळीला काही ठिकाणी देखावे साकारण्यात आले, ज्यात छावा चित्रपटाची झलकही पाहायला मिळाली. देशभरात होळीचा उत्साह आहे आणि देशभरात नागरिकांकडून होळीचा सण साजरा केला जातोय. द्वारका, अलीगड आणि कुल्लूमध्ये सुद्धा उत्साहात होळी साजरा करण्यात आली. द्वारकातील इस्कॉन मंदिरामध्ये मोठे भक्तांनी होळी साजरी केली, तर कुल्लूमध्ये तरुणांनी एकत्र येत एकमेकांना रंग लावले. होळी आणि धुलीवंदनाच्या दिवशी वाहतुकीच्या नियमांचं उल्लंघन करणाऱ्यांवर मुंबई पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारला. मुंबईमध्ये ठिकठिकाणी नाकाबंदी करण्यात आली असून वाहतूक नियमांचं उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई केली जाते. होळी आणि धुलीवंदनाला कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी मुंबईमध्ये तगडा बंदोबस्त तैनात करण्यात आलाय. IPL सुरू व्हायची आणि IPL सुरू होण्याआधी राजस्थान रॉयल्सला मोठा धक्का बसलाय. राजस्थान रॉयल्सचे मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड याला मोठी दुखापत झाली आहे. मात्र दुखापत असूनही राहुल द्रविड कुबड्यांचा आधार घेत संघाच्या प्रशिक्षण शिबिरात सहभागी झाला.
पायाला दुखापत आणि प्लास्टर असूनही राहुल द्रविडनं या शिबिराला हजेरी लावली. इतकंच नाही तर द्रविड गुरुजींनी खेळाडूंशी संवादही साधला आणि त्यांना मार्गदर्शनही केलं. खेळाडूंसह संघाच्या सपोर्ट स्टाफसोबत त्यांनी गप्पा मारल्या आणि वातावरण हलकं-फुलकं केलं. छावा चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर चांगलाच धुमाकूळ घातलाय. छावानं कमाईच्या बाबतीत अनेक बड्या चित्रपटांना मागे टाकलं. या चित्रपटानं प्रदर्शनाच्या 27व्या दिवशी पुष्पा 2 चित्रपट वगळता अन्य सर्व चित्रपटांना कमाईच्या बाबतीत मागे टाकले. छावा चित्रपट 27व्या दिवशी सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट ठरलाय. हमें हराने वाली हर कोशिश को मारेंगे. विद्यार्थ्यांना आता जर्मन भाषा शिकता येणार आहे. बालभारतीनं नवीन उपक्रम हाती घेतलाय. मराठी मुलांना जर्मन भाषा शिकता यावी यासाठी जर्मन आणि मराठी भाषेतून एक पुस्तक प्रकाशित करण्यात आलंय. महाराष्ट्र शासनाकडनं जर्मन देशातल्या 2 राज्यांसोबत एक करार करण्यात आलाय. सहज आणि सोप्या पद्धतीनं जर्मन भाषा शिकावी यासाठी हा उपक्रम राबवण्यात येत असून हे पुस्तक बालभारतीच्या वेबसाईटवर उपलब्ध आहे. जर्मन भाषेमुळे जर्मनमध्ये उपलब्ध असणारे रोजगार मराठी तरुणांना उपलब्ध व्हावे यासाठी मोठी मदत होणार आहे. स्वराज्याची राजधानी रायगडला पालकमंत्री कधी मिळणार असा सवाल उपस्थित करत मनसेनं मुख्यमंत्री फडणवीसांना खरमरीत पत्र लिहिलंय. लवकरात लवकर सक्षम पालकमंत्र्यांची निवड करावी अशी मागणी पत्रातून करण्यात आली आहे. निवडून आलेल्या लोकप्रतिनिधींमधील संवादाच्या अभावामुळे रायगडच्या जनतेला त्रास सहन करावा लागतोय असंही या पत्रात नमूद करण्यात आलंय. एअरटेलच्या मराठी द्वेष्ट्या महिला कर्मचाऱ्याचा माज आज उतरवलाय. दणका बसताच मराठीतून तिनं माफी मागितलीय. मराठीत का बोलू, महाराष्ट्र विकत घेतलाय का असं संतापजनक विधान तिनं केलं होतं. अखेर तिचा माज मराठीतूनच उतरवला गेला आणि मराठीतूनच तिचा माफीनामा घेतला गेलेला आहे. महाराष्ट्रात राहून मराठी लोकांवर अशी दादागिरी करणाऱ्यांचा माज पुन्हा एकदा उतरवलाय. याच्या पुढे असं उद्धटपणाने बोलू नको. तू आज एक महिला आहेस ना, म्हणून आज आम्ही ते विषय मिटवतोय. मला 2 मिनिटं लागला असं तुझ्या घरी यायला. मराठी भाषाचे जे अपमान झाले आहेत त्याची मी माफी मागते आहे. याच्या पुढे असं उद्धटपणाने बोलू नको. तू आज एक महिला आहेस ना, म्हणून आज आम्ही ते विषय मिटवतोय.